तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका लॉंग व्हिडिओमध्ये. आता मी बरेच दिवस झाले इंस्टाग्रामवरती व्हिडिओज टाकत नाही. बरेच जण म्हणता का रे भाऊ व्हिडिओ का पण टाकत नाही, पण मी तुमच्यासाठी मोठा भाव मानला. म्हणजेच काय, आता मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबवरती, ते पण माझी लॉंग म्हणजे दिवसाची सुरुवात. आणि म्हणजे काय काय विषय आहे तो बिलकुल तुम्ही पाहणार हो. आता जस्ट मी फ्रेश वगैरे झाला आहे. रात्री 9:30 वाजता कामावरून घरी आला. मम्मी घरी नाही आहे. बिलकुल जाऊ द्या भाऊ, बोर झाला रात्री मी तर पुरा दिवसभर. आता दिवसभर मी म्हणजे मला मामाच्या घरी जायचं आता. आणि पाहतो मी कंटिन्यू व्हिडिओ, कारण की लेटेस्ट गोष्टीचा लेटेस्ट फटाका, कारण की बॉम्ब टाक्याचा विषय घरा झाटा काय काय नवीन होईन ते मलाच माहीत राहत नाही. आणि मी विचार बी करत नाही की हे कसं काय झालं माझ्यासोबत. त्याच्यासाठी तुम्हाला आता व्हिडिओ कंटिन्यू पाहणं पडेल, कारण की भाऊ मी डेली व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबवरती लॉंग. ते बी म्हणजेच काय रिअल व्हॉइसचे, म्हणजे आता मी असं लाईव्ह बोलणार आहे. आणि ते इंस्टाग्रामवरती तर तुम्हाला माहितीच आहे, बाबा डाबा कुठे बी ठोकायचा जातं काही बी. आणि बरेच जण म्हणता अरे बाबा मी तुला लाईक करता, तू आम्हाला गिव्ह अवेचा म्हणजे गिव्ह अवेच ठेवत नाही, आम्हाला गिफ्टच देत नाही. आता त्या गिफ्टचा विषय बी लय आठ करतो आपण. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा. म्हणजे कसं, आता मी एकटा घरी आहे आणि मला जायचं आहे मामाच्या घरी. आता 9:30 वाजले. मी रात्री घरी आला. मी रातपासूनच व्हिडिओची म्हणजे तयारी केली होती, म्हणजे की आज मी आजपासून व्हिडिओ काढीनच. तर माझे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा असं माझं म्हणणं आहे. आणि तुम्ही जसा मला इंस्टाग्रामवर सपोर्ट केला तसा यूट्यूबवरती करा, कारण की भाई रिअल गोष्टीचा रिअल फटाका म्हणजेच काय बाउंड टाक्या. हां, तर भाऊ आता विषय आठ झाला. म्हटलं चला चहा घे पिऊ भाऊ, कारण की गैरामटा घरी कोणीच नाही, तर मला सगळं करणं पडेल. आता मी माग घरापासल्यास दुकानापाशी जातो आहे. दळून दूध घेत घेऊ, चहा घे करू, अजून आपलं ते काम आहे ते काम करी घेऊ आणि मग निघू रस्त्यानं, कारण की मला मामाच्या घरी जायचं आहे. मम्मी कालच्याच दिवशी गेली. मामाले थोडंसं म्हणजे मामा आमच्या घरी येत होते, तर मामा आमच्या घरी येत होते, मम्मीच तिकडे गेली. आता ते बी तुम्हाला पुढे सांगेन मी तर काही सांगत नाही, दडी गेल्यावरच समजेन तर तुम्हाला काय विषय आहे. हे आमच्या घरापासलं दुकान आहे आणि आमच्या श्रीनगरचे थोड्याफार युनिक गोष्टीचा युनिक फटाका म्हणजे गैरच खतरनाक काम आहे ना रे हो. हे आमच्या गावाचं वातावरणाचा विषय लय आट आहे. लय चांगलं गाव आहे आमचं गाव. आमचं गाव लय प्रसिद्ध आहे. पण त्या प्रसिद्धापाई तुम्हाला काय सांगू भाऊ, पण आमच्या गावामध्ये ना आमच्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे तुम्ही पाहू शकता, आणि कधी गावामध्ये गेले ना तुम्ही, तर गावामध्ये म्हणजे हर गावामध्ये सगळं सगळं चांगलं आहे. आता आमच्या गावाचा विषय काय फक्त इच्छा पण तुम्हाला समजू शकता तुम्ही. आता इकडे बी लोकच राहता बरं का या एरियात, आणि गावात बी लोक राहता. आणि तुमच्या गावात बी असं आमच्या गावासारखं आहे का, तर मला कमेंटमध्ये सांगा, कारण की मी गैरविरोध करीन आता या गोष्टीसाठी. आता मी सांगत नाही भाऊ, पण मला बोलणंच पडेल, मला असं वाटतंय. कारण भाऊ बरोबर आहे का. आता हा डॉन आहे, ह्या डॉनकडे मी डेली येत असतो दुकानात. देणार भाऊ त्याची दिली मला जवळपासच आहे आमच्या घरापासून, काय 50-60 मीटरवर आहे दुकान. आणि गावात पण आहे, इकडून 150 मीटरवर दुकान आहे. असे लय जवळपास बरोबर आहे का भाऊ. एक डॉन बी खतरनाक विषय आहे. तर कंटिन्यू व्हिडिओ पाहणं पडेल तुम्हाला, कारण की भाई मी असेच व्हिडिओ काढा 1-1, 1.5 घंट्याचे होत का 2-2 घंट्याचे होते, पण मी असेच व्हिडिओ काढेन, कारण की तिच्यामध्ये मजा राहिला नाही. पाहतो तिकडनं तो बच्चा आला ना, दिसते का. आता तुम्ही म्हणसान का एवढा बच्चा म्हणते का, हे यार काय पांडे लेकर आहे काय रे, महिला जीवारे त्यांना बाई सांगू अगवा, कारण की ते अर्गायपणा करताना भाऊ राहा. म्हणजे आता तुम्ही डायरेक्ट कसं म्हणसान की खरं भाऊ तू तर मग आता गैरात बोल राहिलाय. आता बोलत नाही मी काही, आता तुम्हाला सांगतो रिअल गोष्ट. आता तुम्हाला त्या लेकरायचा कोणणार जीव चांगला बाम दाखवीन मी, कारण की तुम्ही असेच व्हिडिओ पासान मिळाले. आणि चालता चालता मी टाईम घरी बी गेला. आता स्पीडली चालला नाही बरं ना म्हणसान. याला आपलं घर याला भाऊ घरचे कामं चालू झाले आपल्याला. आता थोडंसं घरचे कामं करणे पडतील, कारण की मम्मी घरी काही नाही आहे आणि मलाच करणं पडेल. म्हणजे ते लागते तेवढं मला करणंच पडेल. ही आपली गाडी लागली आहे, तिला बी धोनी पडेल भाऊ. घरी बरीच भरली तेव्हा आणतो मी, किती भरली गेली उसको धोना पडेगा. अजून मी आता घरातलं म्हणजे आता झाडू गिडू मारणं आहे, मग चहा पिणे आहे, चहा घी बी करतो. हो बरं, अजून काय काय करणार आहे होऊ शकता तुम्ही, म्हणजे तुमचं काही विषय नाही आपल्याला. जाऊ द्या तरी उद्या फटाफट टाक मी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा. गाणे तर मस्त लावले मी ना. याद आवे कोणाची याद येते काय माहित मला, पण आता कोणाची याद अशीच नाही भाऊ. मग मम्मीची येते पण यार, कारण की घराची तस लागत नाही. डायरेक्ट काय करवा, मम्मी असली तर सगळं बराबर टाइम भेटते. आणि म्हणजे मी कधी ह्या टायमाला बी कधी उठला तर मी मम्मी बराबर मला चहा देईन, डायरेक्ट जेवण करी घेईन मी. आणि आता काय करू शकतो मी बी, मम्मी गेली आहे, सगळ्याला जावंच लागतं गोडी ना गोडी, थोडासा टाइम ॲडजस्ट करावाच लागतं. असं मम्मी मला सोडीसन गोडी जात नाही. आताच्या आता मग मम्मीचे 2 कॉल गेले मला, कारण उठला का, काय करतोय, हे करतोय ते करतोय. म्हणजे जाऊच द्या. तर मी आलाय कामावरून कालचा, जेवण केलं की नाही तुला, म्हणजे इतके तुला फक्त मम्मीच समजू शकते आपल्याला. आणि मम्मीची भावना ते असते ना भाई, मायची माया. अरे रे 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 जाऊच द्या रे हो. आता जाऊ द्या, मला झाडू गिडू घेऊ द्या, झाडू मारू द्या, कारण की आमच्या घरात पण थोडंसं वाटतंय तसं झाडू गिडू मारावाच लागतो. आणि पाहावाच लागतो तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ, कारण की मी बोलतच राहतो.
दिल कर गंगा दिल कर गंगा दिल कर गंगा तेरे जान जाना तेरा ख्याल जाना तेरा ख्याल जैसे पिया की तार सुलमई आंखों में है शबाब जैसे नीले गुलाब जैसे तेरे आने से हार वैसा आया निखार वैसे आई बाहर हो गई तेरे होठ के जाम तू तो सुबह शाम तू मेरा इनाम हो गई मेरी ये भाई डायरेक्ट असंच काम करतो मी डेली गाणे ऐकतो आता मी माणसांनी जास्त इंग्ला मारवाला आता एवढे इंग्ला कोपऱ्यात दिसताय ते बघा माझा आवडतं गाणं आहे काम करो ना उपाध्याय बी करो झाडू मारणं झाला काहीच आता मी माझी गाडीत होतो कारण की भाऊ मला जाणं आहे ना ऊन बी जरा असं आहे तर माझी गाडी बी लवकर सुपर सुकाय जाईल त्याच्याकरता आपली गाडी पाकिट भरली का भाई कामावर नेम पिन दिले तर उद्या उदाहरण काही करत नाही मी नंतर सांगेन तुम्हाला गाडीचा विषय काय होता माझी गाडी चालते माझ्यासोबत नाव टाकलेलं आपण ते काढावं लागेल मला असं वाटतं आता कारण की मला तो घेऊया दिले पाणी किती भरली गाडी क्रॅश पण नाही वाटतं बाबा स्वतःच्या कमाईवर गाडी घेतलेली होतं जीवाला लागते बाबा काय करसान आता मातातून पडली आणि इकडे केले लोकांनी बरेच तशी आहे तशी मैया आहे की नहीं अब तेरे बिना यहाँ मेरी सांसें दो ही तुम्ही मैंने शैम्पू लगाया इधर शैम्पू दोन्ही पडीन तिले रागा सब रंग रस सब चीनी रे मोसे नैना मेरा ही के आप तिलक सब चीनी रे मोसे नैना मेरा ही के हो भाई गाडी धोवाली काहीच अभी दिख रही हो खतरनाक अशी भरेल होती की काय सांगू तुम्हाला वो मी तरी नेत होता तिला गॅरेजवर पण म्हणलं जाऊ दे घरी तर धुवायला ते तरी देतो मी पण काय आता का चरतच नाही सांगतो भरीन तर नाही काय काय झालं गाडी धुतोय गाडी धुतली अभी मेरा काम करता मैं मेरे को वीडियो एडिट करना है पहले चाय पिता मस्त अरे डोया मागो आगल हातमा कळा काही रावडीने दिसत तो मुंबई चहा झाली आता बाई पुरा घाम पशिना म्हणजे सगळं एक झालं राजामयवाला मस्त जिरली पण आता काय सांगू घरी मम्मी घे भाऊ हातानच करणं पडेल म्हणजे एवढं तेवढं येतं तेवढंच करा नाही तर बाहेरून खाई घ्या माही म्हणणं येत आहे पण मला पटत नाही याला बाहेरचं खाणं जास्त करून म्हणजे मी खातो लय सांगता नाही पण आता मस्त मी चहा केली मिस पिन येत आहे का तुम्ही नेक्स्ट टाइम या तुमच्याबरोबर मी मस्त चहा करेन मी तुमच्यासाठी माताना अजीब रंगासी तू पडी काय सांगू बे बापा जाऊ द्या मला उभं का झाला आता मी मम्मी घरी नाही तर पाव मला समज बी नाही हो इतके कपडे आहे आणि याच्यातले कोणते कपडे घालवा मग मम्मी सांगते तेच कपडे घालतो मी म्हणजे 2-3 ड्रेस चेंज करतोस आता मला ते समजत नाही कोणते घालवा आता हे मी मामाच्या गावले पुरे घाले गेला आता लोकांचं अलग काम आहे मग डेली व्हिडिओ पाहिजे सगळे कपडे तशी गेले आहे नाही तर मी कधी हफ्त्यातून 2-3 व्हिडिओ काढेन तर चालेल पण जाऊ द्या आणि गाणं कोणतं लागलाय पा दिवसभर का नाही कमी मैं भूल तेरे रहना मैं जाऊ द्या हो आता पाहतो कोणते घालू समजत नाही काय करवा नेमकं आता
असंच चालते. आता जायचं तर आहे. हो, पागलच होई गेलाय. खुद को बताता हूं मैं पागल आणि आहेच. बऱ्याच टायमाच्या नंतर आता मी ना म्हणजे माईसाबाचा ड्रेस घातलाय. आता तो कसा आहे मला तर वाटत नाही की मी चांगला दिसतोय, पण म्हणूनच मी ना घातले ते, कारण की खरंच चांगला दिसतोय ना रो मी. मला वाटतंय तसं. तर लोकायचं काय आहे, आता बारे मोसम चेंज होता पहा आता किती भारी वाटतंय ना. हवे हम जाएंगे डायरेक्ट सीधा. मग पोटात गळगळ करते यार पाहू दे. पण काहीतरी बनवणं पडेल त्याच्यापेक्षा मी नाही जाऊ करू. पण तसं काही नाही पाहू. कल के दिन पेपर थे हमारे घर पे, वहीच खा के जाता मैं अभी, म्हणजे थोडंसं पोटाला आधार. लेडीज अँड जेंटलमॅन, आमच्या गावामध्ये पेपर लय चांगले भेटतात. तुम्ही खाऊन घ्या, मला असं वाटतं खरंच. आओ दुआओं में तुझको मैं मांगू सनम. बाईची सणामगुडी केली काय माहित नाही. जाऊ द्या मला खाऊ द्या. मी बॅग भरली मी ना दोन एक ड्रेस घेतला हिच्यात आणि स्वतः मी हे कपडे घातलेले आणि अजून एक घेतलाय ते मी मम्मी पाहिजे आता. दडी गेला पाहू तुम्ही आता खाऊन घेऊन घेतो थोडंसं बघू. कंटिन्यू पाहतो ते. कसा दिखाला मी चांगला दिखत असेल मला माहित आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी चांगला नाही दिखत आहे, म्हणून मी सांगतोय चांगला नाही दिखत असणार मी. आता चलो आईस हमको जाना आहे मामाच्या घरी. ही आमची गाडी, तिला लावली चाबी. आता आम्ही जाऊ इकडून तिकडे आणि व्हिडिओ पाहत राहा तुम्ही कंटिन्यू, कारण की विषय हार्ड आहे. मग मोसम गिसम चांगला आहे. मला असं चांगलं खरंच चांगला दिसते काय सांगा ना हो कमेंटमध्ये. या उई. हाय हाय घराच्या बाहेर निघाले बेरनी आता आणि पाण्यानं तुम करणं चालू रे भाऊ. तिच्या बाई काय करवा बापा. हे जाऊ द्या भाऊ, पण मी तर आता जाणारच आहे. मी चांगला दिखतोय की मला वाटतंय तसं. मी विचारत यार पण आता म्हणजे मी मम्मी घरी नाही ना, म्हणून मला असं वाटतंय की मी ना आपल्या पब्लिकला विचारायला पाहिजे. सांगा भाऊ तुम्ही तरी जरा. म्हणजे पहिल्यानं मी ना असे न डायरेक्ट माईसाबाच्या का डायरेक्ट विचार केला आणि 3-4 ड्रेस दाव चेंज केला मी ना लयच दाव. पण आता पाहू बे बो तिची बाईचा त्रास. हमारे साथ क्या होता है तुम देखते रहो कंटिन्यू. हमको जाना है मामाच्या घरी, मामाच्या पोरले भेटू, अजून मामाले भेटू, मामाले पोर एकदा माझी पाहू. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ पहा, कारण की मामा लय चांगला माणूस मामाला. योजना होगा काही की हमारे साथ ऐसा हो सकता है. ते पाहू शकता तुम्ही. मी तुम्हाला सांगत होता ना की मी लय खतरनाक माणूस आहे. माझ्यासोबत बॉम्ब होता आणि आता आम्ही घराच्या बाहेर निघल्यानंतर पाणी चालू झालाय. तिथं जीवाने उभं लागलं आता जीवार तुम्ही बाबा आता काय करसा. आणि मी तार काय की मी थांबत नाही पुढे. पण काही आहे का मी आताच घराच्या बाहेर निघाला ना बरे एवढ्यात. तर तुम्हाला सांगू मी शकत नाही भाऊ. मी पा करत पाणी चालू की नाही. काय करवा भाऊ भाई काही समजत नाही मला. काही भाई काय मी ना काय केलं आहे. आता मी निघाला ना मामा प्रेमानच निघालाय फक्त वर ना. मी ना काही विचार केला नवीन काय होईल हे पाहतोय. आणि पाणी बी काही धीरे पडत आहे बरं का चांगलं की मी 10 मिनिटात का जावला होईल. हे पाहू शकता तुम्ही. या बाईचा त्रास कवा कवा असं वाटते की मी ना करवा काय. हो रे हो. पाणी भी चांगलं धडाक पडते ना हो. धडाक चांगलं धडाक. काय करवा भाऊ. हमने कि कुछ किया है क्या पहले पिछले जन्म में ऐसा लग रहा मेरे को अभी. अरे बापा रे भाऊ. अरे भाई काय केलंय रे बापा मी. अरे भाऊ अरे निस्ता घराच्या बाहेर निघायची वेळ होती मी. आता 5 मिनिटानंतर भाऊ देवानं चांगली म्हणजे त्याची उदा खोयली मले. त्याचा कलर पहा तुम्ही काय कलरफुल फुलला होता. अरे बापा रे मस्त रे भाऊ. हा विषय भाऊ येतला मी काही रा. आता हमको जानते जाते कितने गाना आएंगे वो देखना पड़ेगा मेरे भाई. पाहू शकता तुम्ही लय भारी नजारा. भारी लुक ॲट दिस नजारा आणि जिंदगी भरचा माझ्यासोबत पसारा. असंच कंटिन्यू व्हिडिओ पहा तुम्ही, कारण की मला सावत्या त्याला गाईस बाबासाहेबांच्या स्मारकवाशी म्हणजे आपलं बस स्टँड आणि आपल्या बनाना सिटी मोठा विषय पा. हे आमचे सावत्यावाले काय रे होय. हेच तर प्रसिद्ध आहे इकडलं. आणि आपला डॉन त्याचा ठेला असतो इकडे. अरे भाऊ पाव देशील का मग मला आता. आणि यांचा ठेला कुकडे त्यांचा ठेला तिकडे सावत्याच्या आपल्या बस स्टँड समोरच. म्हणजे तिकडे बस स्टँड आहे, रिक्षा स्टॉप आहे आणि आपला बनाना सिटाची शान
मग राव खतरनाक विषय मला आपल्या गाडीचं काम करणं जातोय मी इकडे प्रॉब्लेम करते नंबर प्लेट आणि गाडीमध्ये डायरेक्ट घेतली तर इनपासून मी डायरेक्ट आईलच टाकलं नाही आहे गाडीची चेन कुळून करते थोडीफार आणि नंबर प्लेटचा विषय आता भाऊ म्हणतो की गाडी नाटा तुला काढत नाही ती जाणं पडेल म्हणे गरवा समजत मी आता पाहू गाडीचा विषय तर काहीच मी आता 100च्या स्पीडने निघाला भाऊ आणि डायरेक्ट वापदा पार केला तेवढ्या जाऊ भेटला रावेर चालले होते मी बरं झालं त्याचं लक्ष केलं आणि मी स्लो झाला ब्रेकरवर नाही तर मी तर दुबई राहता आणि ते पण इकडे पाहत राहते काही नाही रे भाऊ इतक्या जोरात ओळखताय लोक म्हणजे सांगा पण आपल्याच माणसं आहे काही विषय त्यांच्या मागे जाणार आहे भाऊ गाडी हमारी भक्ती नाही हम भागाते मी नाही तसा दिसतं बघतो डायरेक्ट रावेर मध्ये आला काहीच रावेर मध्ये मला आंबे घ्यायचे होते आणि भाऊ आपले व्हिडिओ बघतात रावेर मधून खतरनाक विषय रे भाऊ बरीच ट्रॅफिक होते तिकडे व्हिडिओ काढायचा होता मला पण मग आंबे घेतले मी इकडून भाऊ चांगले आहेत त्याचा राजा नाही तर मग माझ्या माझी जाईल मामाच्या घरण्याच्या इथे घर की दुकान आपलं टेन्शन मधलं भाऊकडून आंबे घेतले मी गोळगावामध्ये आला भाई आणि इकडे पहा ना आमचे नातेवाईकच आहे रे बापा हे सगळे हे पाहू शकतात हे आधी दोन आपला नातेवाईकच आहे तो गोळगावामध्ये रस्त्याने जात होता मी तेवढ्यात मला बिल्डर भेटले आमला मी पाणी गिनी घेतला आता निघतो भाई कसा पाहू काय संतापात पाहतोय रे मला एवढं काही सुपारी की परत दिली नाही रे हो. मग काय विषय आहे काही नाही खरं का पण पाहतोय मला एवढा घरी घरी काय लाईन आहे एवढा घरी घरी बघा हा दादा ये काय वाटला नाही रे पुरा पादा का टाकीन मी विचारायला ये हा बी दादा आहे डॉन आहे रे हो. हा पुरा वागुडतो डॉन आहे रे. मग तू बी डॉन आहे का छपरी काय बोलशील हं? तुला काही वाईट वाटत नाही मी बोलतोय तर वाटलं बी तर काहीच करणार नाही भाई तुम्ही हा तुला नातेवाईक आहे भाई का पाय एक हा डॉन आणि हे बी संतावात पाहतोय तो हो तू निवर का तुला नाही म्हणत आहे तुम्ही दादा की दास सांगते म्हणते मी अरे कितला रागानं नको भाऊ रे वाशा थांबरे सोन्या राग आला का भाऊ नाही रे काय नाव द्या यश झाले बाय पूर्ण नाव सांग ना यश किशोर संपाल कुठला आहे तो आडला चांगला आहे त्या पोराला शाळेत जात नाही का तो? हा. काही वर्गात नाही असणार तू तुला पडे किती इमानदार आहे तुझा कर किक बंद करणं गाडी बंद करणं वाश सांग सांग नाही रे हो. हा? नाही नाही सांग ना नाही रे हो. सांग ना नाही चेक आहे मी सांगतो ना हा. कर्जत चेक आहे अरे वा. वरच्या दोन आहे दोन दोन झाल्या तीन तिसरी एक कर्जतच्या दोन पकडी या ना आडल्या चारच पकडी या माणसाला विषय मोजी सांग नाव सांगू का डायरेक्ट हा. नाही नाव नका सांगू ना ते पोर बदनाम होई जाईन का रे वाशा तिकडनं आपली गँग आली भाई पान गोड गावामध्ये मोठा विषय अरे का रे भाऊ याला काही सुपारी की परत नाही दिली बाबा इतका रागानं पाहत येतो मला काय झालं किती रागानं पाहत येतो बापरे डॉन आहे आमच्या गावातला अरे का दवा नाही बाबा छाती पाहिली का होची का पाळा इट म्हणे 3 चक्र मारसून माधुरीन तो कामन मारली भाऊ तू ना नाही राजा मी मजा घेते बरं का रे भाई सुपरस्टार आहे आपल्या एरियातला स्टार रील स्टार सुपरस्टार बनायचा रील स्टार छापरी असता भाई सुपरस्टार कोण बनायचा सुपरस्टार रील स्टार बनायचं नाही रील स्टारची कॉपी होते आपण सुपरस्टार आपली कॉपी करायला घाबरायला पाहिजे लोक चालेल ना बरोबर का हो गँगस्टर लोक आहे सगळे भाई बी गँगस्टर याची व्हिडिओ पाहिले भाई मी चला काहीच आम्ही निघतो भाऊ मामाच्या घरी जायचं मामा म्हणे थोडी गेला बस संताप नको करू थांबणार अशा ब्लॉक मध्ये काही रागाला का हो नाही रे चला ना भाऊ मग आधी फोटो मी आता मग मामाच्या घरी आला ना तेवढ्यात मामीनं जाऊच द्या काय बोलू मग मी बोलू बी शकत नाही पण कोण आला मामाची लय अ बेबी कोण आहे कोण आहे एवढा काय म्हणता काय पाहिजे होतं? अरे तेव्हा मामी पडली लोचायल अरे काही खरं नाही मामीचं काम खतरनाक आहे लाईट गेली की काय केव्हा गेली मी आलं तुम्ही आले असता मंदिरावर आधी ते काय लाईट आमची होईन किती चांगली दिसते आता अजून बारे कधी म्हणजे हे दात कधी तुम्ही माहिती आहे का दहावी मध्ये बांधले असते ना तर आता मी लग्न केलं असतं तुमच्याशी
पण तुम्ही ना तर केला मॉम. बरोबर आहे की नाही बेबे? काही नाही भाऊ बारे आता पाहू मी मगच्या मामाच्या घरी मामा कामावर गेलाय नाही का आता मी मामाच्या घरी हो मम्मी मामी मावशी मावस भाऊ पहा तुम्ही किती पब्लिक आली मामाला पाहिजे मामाने घरात आणलाय चांगलं मोठं. क्या हुआ था आपके साथ? क्या हुआ था? मामा दूध घ्यायला गेलता मी काही सांगेन नाही मामा भाऊ सांगेन ते काय घ्यायला गेलता भाऊ मामा? मामा म्हणजे दूध घ्यायला गेलता आणि म्हणजे चांगलाच काम करायला गेलता तर मेंगलाच काम व्हायला गेला. असं येतं भाऊ ना आमच्या मामाला 50 टाचे पडले बरेच म्हणजे चांगला मोठा कांड केलं हे आमच्या काही तुमचे 2 शब्द हा गेलते दूध घ्यायला. काय मामा तुम्ही पण जाऊ दे भाऊ चाललाय आता बरं सगळ्या सोबतच आहे की नाही मामा मावशी? बरीच पब्लिक बोलाय घेतली का 0 मिनिटात तुम्ही मग मायले येत होते ना नातेवाईक आले मग दोघी बहिणी एका 10 मिनिटात माझ्या घरी मम्मीची तब्येत खराब होती मग मम्मीला लगेच आले अरे मग माझी मम्मीच तुम्हाला पाहिले गेल्या तर मग मम्मीने पाहिजे घ्या जाऊ जाऊ सगळ्या सोबतच आहे मी आता मामाच्या घरी आलाय और करतो काय करता आधी असंच करतो. मा गाडीला क्रॅशेस पडले आधी हे बाय असेच क्रॅशेस पडले आता हे नवीन टाकी तो मला याचा फरक नाही पडणार पण याला कोणी पा मारले की बारे हो लय खतरनाक काम आहे पण भाऊची सासरवाडी आहे मामाचं घर आहे इकडे आणि इकडून तिकडे आता पुढे कोई नाही पाहिलं का मग सपना तिघीचे नाव गाडीवर येते तिघीची एक एक गाडी. मामानं दुकान खोललं इकडे मामाना चांगलं दुकान खोललाय तर आता आपण हे आमच्या मामाचे गावाचे घर म्हणजे पुरे मामाचेच घर आहे इकडे 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 आता आम्हाला फुकटात चॉकलेट भेटत आहे. फुकटात मामे फुकटात चॉकलेट मामाच्या लेकले चॉकलेट आणायची गरज बापा तिकडे माझ्या क्वालिटीचा मला तांबरे कधी घरात गेली भारी बापा गुढी पारा धरायला गेली काय इकडे इकडे हे पाहू शकता तुम्ही एक मामाची पोर कुठे गेलती कुठे गेलती जय बेन कुठे गेलती म्हणत कामाला तिथं फार हो मामाच्या लेकचा कलर ना माझा कलर पा जज मी करणार काय मी तर सांगतो ना ओरिजिनल बाई पा ब्रँडेड म्हणजे डायरेक्ट गुडीच भेटणार मी हा बापारीचं नातं लावतोय तू आले बोलायला मग बहीण दिली ना तुम्ही लावता नाही काही नातं हे नातं नाही लावता भाऊ आता आमचे मोठे महोत्सव आले मामाला पाहासाठी सगळी बहिण्या मामा मावशी मामी आता तो आमच्या मामाचा नातू इकडे बसलाय तो मावस भाऊ आमचे मावस भाऊ घरी जात आहे मामाच्या घरी आलते मामाला पाहिले आज आपण सोबत भेटले म्हणा इतक्या दिवसानंतर आम्ही मावस भाऊ आता भाऊ गाडी चालवत आहे घरी चालले भुसावळ जेवण ना मोरगाव मध्ये पार्किंगची व्यवस्था खूप चांगली आहे का बरं? पण येणाऱ्या काळामध्ये हे जागा राहणार नाही हे इथे लहान लहान खोल्या बनतील त्याच गोष्टीवर तुम्ही आम्ही लक्ष देत आहे. हो बेबी तू चालली का बेबी तुझी आरी लेके जाओ उसको लेके जाओ पप्पा काय करतो बाय करते बेटा चलो बाय दीदी लेके जाओ बैल काढते बघ हा. रस्ता मी काढतो, मोकळा करते बघ. चलो दीदी बाय. मावस भाऊ मामाची ले कोई नाही कुकडे ते काही जणांनी जा रे तू हा चला 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 मामाचा लेख कोण विचारात पडलाय जाऊ मामाचा लेख कोण चांगला सांग ना
असं नको ना. मामा झाले कोण लागतं सांगणार आहे साल्या. साला कोण लागतं साला काय रे? पाहुणा कोण लागतं पाहुणा काय म्हणतोय पाहुणा ना काय तर अरे मामा झाले कोण लागतं पाहुणा मी कोण आहे त्या साला कसा काय जाऊ दे. मामा आवाज भाऊ कोण केली ती मामा आवाज भाऊ बहीण बहीण मामा आवाज भाऊ कोण आहे त्या पाहुणा आणि मी कोण लागीन त्या साला कसा काय आता तसं काही नाही पण आता माझ्या मामाचे पोरं झाले थोडेसे घे इनले दाढी मोचे आले जरा जरा बिल्लास बिल्लास आली नाही का